उकडलेला भात आणि गरमागरम फिश करी. काय मग सुटलं ना तोंडाला पाणी. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो आणि लिंबू असेल तर मग काय विचारायलाच नको. आणि सोबत फ्राय केलेले फिश. आज मस्त पापलेट फिश करी बनवूया. त्यासाठी मी इथे पापलेट स्वच्छ धुवून घेतले. अर्धा चमचा हळद, मीठ आणि अर्धा लिंबू पिळून चोळून बाजूला ठेवून दिले. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा चमचा जिरे, एक चमचा धणे, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, पाव वाटी ओलं खोबरं घालून बारीक वाटून घ्यायचे. नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा, छोटा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि गरजेनुसार पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचं. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं. वाटण घालून 4 ते 5 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं. आता काही मसाले घालून छान परतून घेऊयात. वाटण जर ड्राय वाटलं तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी घालून मसाले 5 ते 10 मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. कोकम घालूयात आणि फिश घालून फिश देखील मसाल्यामध्ये छान कोट करून घेऊयात. परतून आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं, 10 मिनिटं उकळून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर. छान अशी मस्त पापलेट फिश करी तयार.